काही पुसेसावळी थांबलाच नाही. श्री महाराज हळूहळू चालत चालत येळीव औंध वरुड मार्गे कोरोलीस आले. गायी गुरांचे गोठे साफ करणे, त्यांना खायला घालणे, गुरे घेऊन रानात चरावयास नेणे ही कामे बाबा करीत असत. रानात त्यांच्या सोबतीस त्या काळातील त्यांचे सवंगडी बाबासो देशमुख, श्रीपती साठे, महादू साठे इत्यादी असत. गुरे चंभारकीच्या माळात सोडवीत. चिंचा, आंबे, पेरू, सीताफळे इत्यादी आस्वाद घ्यावा. पोहणे खेळणे यात वेळ मजेत जात असे. पोहण्यात व खेळण्यात बाबांचा कुणी हात धरू शकत नसे. पाण्यामध्ये पाठशिवा खेळ असा रंगायचा बाबा कुणाला सापडत नसत, कारण खोलवर उशिरापर्यंत बुडी मारत. एकदा तर अशी बुडी मारली बाबा बरंच येईनात. मित्र घाबरले. लक्ष्मण बुडाला असे त्यांना वाटले. मुली ओरडायला सुरुवात करण्यात एवढ्यात बाबा वर आले. तीच गोष्ट विटी दांडूची. एकदा दांडू हातात आल्यावर बाकीचे मित्र रडकुंडीला यायचे, तरी डाव मिळायचा नाही. मग त्यांनी स्वतःहून बाद व्हायचे व डाव द्यायचा. चांभारकीतील खुशीखान नावाच्या आंब्याशेजारी बरीच आंब्याची झाडे होती. त्यांच्यावर सूरपारंबी खेळ रंगायचा. एके दिवशी महाराजांनी एक चिखलाचा बैल केला. अतिशय सुंदर बैल केला होता, पण तो बैल बाजीराव पाटील या त्यांच्या सवंगड्यास माती खाण्याची सवय असल्यामुळं त्यांनी तो बैल खाऊन टाकला. त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी बाबांनी तो प्रसंग सांगितला व पुढे म्हणाले, त्याने आमचा चिखलाचा खेळायचा बैल खाल्ला. आमचा लहानपणीचा खेळ संपला. 2-4 वर्षे बहिणीची गुरे राखली, पण बाबांचे वागणे बहिणीला पसंत पडले नाही. तिने स्वच्छ सांगितले, लक्ष्मणा नीट वाग, नाहीतर तुझी तू सोय कर. तेही सांगितले कसे, तर थोबाडीत मारून. बहिणीशी भांडण झाले व बाबा घरांच्या बाहेर पडले. महाराजांनी कोरोली सोडली. वय होते 15 ते 16 वर्षाचे. आता पुढे काय हे प्रश्नचिन्ह होते. श्री महाराजांचे थोरले भाऊ रामचंद्र मुंबईस गोदीत कामाला होते. महाराजांनी विचार केला, चला आता गावाकडे राहून उपयोग नाही, मुंबईला जाऊ, कारण मायने काय किंवा कुरुली काय इथे भविष्य दिसतच नव्हते. श्री महाराज भावाकडे मुंबईस आले. यशवंत हो, जयवंत हो. महाराजांच्या भ्रमतीचा मार्ग आपण पुढच्या भागामध्ये श्रवण करू.